दाखव तुझी आयडी नाही तर मी दाखवतो माझा. तुमचा दाखवा आधी आयडी. पोलीस वाले आहेत तुम्ही? दाखव तुझी आयडी दाखव. हे काठी मिठी काय काय ते असं तिथे पडली होती ना. मी अशीच आहे पोलीस नॉर्मल. वाले ना तू फाईन बसवते मला बोल ना. नाही 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 सर, तुम्हाला कसं फाईन काय पाय बी दाबू नाही, पाणी. तुला फाईन बसू शकतो मी आता तुझ्या तोंडाला मास्क नाही. આવી ગઈ રાત અને ભૂલો બધી વાત પ્રેમની આ મોસમ છે मग काय काय आलं तेच म्हणते, काय झालं? काय झालं सांग ना. मास्क कुठे? मास्क कुठे? काय? कुठे काय? लावायचं? कोण हाय तर का? मास्क बिस्क लावायची काही पद्धत आहे की नाही? हो आहे ना. फाईन बसते माहितीये ना? फाईन बसते हा मग कितीची? 2000ची फाईन बसते. मग हो का? आता लगेच फाईन लावीन तुमच्यावर. हो कुठे मास्क? आहे ना खिशात. मग खिशात ठेवायला घेतलाय का मास्क? हम्म. तोंडाला लावायचा असतो. हो का? मोदीजींनी फाईन बसवली माहित नाही का? कोणाला सांगते? तुम्हाला. मला? हा मी कोण आहे? मला काय माहिती कोण आहे? तू कोण आहे? मी आहे पोलीसवाली आहे मी. पोलीसवाली? हा मी पोलीसवाला. अं? पोलीसवाला आहे मी पण. काय मस्करी करता? पोलीसवाला आहे मी पण. उगाच म्हणलं ना पाहिजे होतंय का कोणी पोलीसवाला? दाखव तुझी आयडी नाही तर मी दाखवतो माझा. तुमचा दाखवा आधी आयडी. गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल. आता बोल ना. आता कसं काय बोलतो बंद झाली तुझी? बोल आता. बोल बोल. पोलीसवाले आहेत तुम्ही? दाखव तुझी आयडी दाखव. हे काय? काठी मिठी काय ते असं तिथे पडली होती ना. हो. मग मी म्हटलं कसं स्वच्छता थोडस बाळगावी म्हणून मी गाठी उचलून चालली होती. पण मग मला असं वाटलं थोडीशी मस्करी करावी येऊन तुमच्यासोबत. हा अजून खरंच पोलीस नाही. आयडी तर बघितला मी. हो. पण आयडी बघितलं कोणाचं आहे ते बघितलं का तू? तुमचंच आहे ना? बघितलं ना तू आयडी पोलीसवाला आहे असं. म्हणजे नाही तुम्ही पोलीसवाले? परत दाखवू? हा बघू. तुझं पण दाखव मला आयडी. मी आधी दाखवा तुमचा मग मी दाखवीन मला. बघितलं? अजून बघते इकडे बघ. सर हा. ते कसं आहे माहितीये का? हो, हो. असं काय मी नाहीये पोलीसवाली मग आणि मी अशीच आहे नॉर्मल. पोलीसवाली ना तू फाईन बसवते मला बोल ना. नाही 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 सर, तुम्हाला कसं फाईन काय पाय बी दाबू नाही, पाणी. तुला फाईन बसू शकतो मी आता तुझ्या तोंडाला मास्क नाही. मास्क आहे ना माझ्याकडे. ह्यो काय मास्क माझा? तुझ्या तोंडाला नाही ना. मी लावलं की आता. हो. आता काढू का जरा वेळ? हो काढून. हा असं, हा. पण ते कसं ते जे काय मी बोलली ना ते जाऊ द्या बरं का, मनावर नका घेऊ. ते असंच फक्त मी जरा हे करत होती. ट्रेनिंग घ्यायचा प्रयत्न चालू आहे माझा त्याच्यामुळं. तर मला वाटलं असं पकडून नाही का बघावं ट्राय करून, पण नेम चुकला हो माझा. चुकला? हा वाटलं तुला प्रश्न पोलीसवाला आहे का काय? असं वाटत होतं पण म्हणलं आता फॉर्मल मध्ये आहेत तर मध्ये पण होऊ शकतं ना, ओळखू शकतो ना. असं कसं शक्य आहे? फॉर्मल मध्ये कसं ओळखणार? शकतो ना पर्सनॅलिटीनुसार, तब्येतीनुसार. आता सॉरी ना. कसं काय सॉरी? आता सॉरी का सॉरी? एवढं नका मनावर घेऊ. आता झालं ते झालं तसं काय झालं. झालं? बोल आता. पोलीसवाली आहे, तुम्हाला फाईन बसवते काय? ते तोंडातून निघालं चुकून. मेरे मुंह से निकल गई. हो क्या? अभी 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 कुछ नहीं. अभी क्या फॉर्मूला है अभी आगे? पुलिस पुलिस पंग. बोल बोल.
झालं ना आता ते, झालं तर झालं आता ते चुकून. मी असं जस्ट असं म्हणजे असं मला वाटलं की थोडंसं टाइमपास प्रँक वगैरे करून बघावा. हो का? मी प्रँकस्टर आहे ऍक्च्युली. हो का? आणि कॅमेरा कुठे? तो तिकडे कॅमेरा आहे माझा, पण ते पण जाऊ द्या. हो, हो. असा राग नका मानू प्लीज. नाही, नाही. आता बघितलंच आहे तर मी असा विचार केला की करून टाकावा प्रँक, पण पोलीसवाले तुम्ही स्वतःच निघाले. मग राग नाही ना आला? नाही राग कसला, आता तू सांगितलं आता, मग आता कसला राग? अच्छा, जे होतं ते तू खरं करू सांगितलं ना. हा त्याच्यामुळे- बरं ठीक आहे. बरं जाऊ द्या. आता प्रँकच्याच निमित्ताने कमीत कमी मी भेटली तुम्हाला, हो हो. तर सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्या पोलीसवाल्यांना सल्यूट. कारण तुम्ही सगळ्या काहीही असेल, कितीही फेस्टिवल्स असले, कितीही काही असलं, कितीही संकट असलं, किती चांगले वेळ असले, तरी तुम्ही लोक असे म्हणजे आमच्या पाठीशी असे ठाम उभे राहता. कधी फॅमिलीजचा विचार नाही, स्वतःच्या म्हणजे ह्या स्वतःच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही लोकांसाठी नेहमी ठामपणे उभे राहून तुमचं कर्तव्य करता, तुमच्या ड्युटीज करता. त्याच्यासाठी तर खरंच खूप मनापासून तुम्हा सगळ्यांना सल्यूट, महाराष्ट्र पोलीसवाल्यांना. तर असं तुमच्याकडून काही ऐकायला मिळेल का की कसं तुम्ही तुमच्या ड्युटींना असं पार पाडता, किंवा तुमच्या भावना फॅमिलीजला सोडून, फॅमिलीज काही असे पण मी इन्स्पेक्टर्स पोलीस वाले सरांना असं बघितलंय. नेमकं का आपण संरक्षण करायचं तर सगळ्यांसाठी करायचं, स्वतःसाठी नाही करायचं. हो, करायचं तर सगळ्यांना बा सोयीस्कर म्हणजे हे द्यायला पाहिजे बा संरक्षण. असं हां. प्रत्येकाला द्यायचं, कोणाला काही दुधाभाव करायचा हो, नाही. ड्युटी आहे आपली, कशासाठी करतो आपण, देशासाठी करतो. बरोबर. त्याच्यासाठी व्यवस्थित करायची, काही कोणाला काही टेन्शन नाही द्यायचं नाही काही. Correct. हो. आपलं काय घर फॅमिली जशी आपली फॅमिली, प्रत्येकाची फॅमिली आहे, बरोबर. हां. त्याच्यामुळे आपल्याला फॅमिली जशी आपली फॅमिली आपण हे करू शकतो, तर प्रत्येकाची फॅमिली आपण आपलीच फॅमिली समजायची. असंच प्रत्येकाला हे द्यायचं, बरोबर. अनुभव द्यायचं. काय पण काही झालं, आता एक इमर्जन्सी, आता तुम्हाला एकदम काही अडचण आली, हां. तुम्ही आले माझ्याकडे, हां. तुम्ही तर मला सांगितलं असं असं काय झालंय बुवा ते, हां. मी पण तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो ना. बरोबर काय बरोबर नाही बरोबर. मी थोडी असं तुम्ही डायरेक्ट आले माझ्याकडे, मी एकदम तुमच्यावर खिचाव कताव करेल. नाही, मी हे पोलीसवाल्यांना नाही म्हणत आहे. मी हे त्या लोकांना सांगते की जे पोलीसवाल्यांच्या वरचढ वागणुकीसाठी असतात. काही लोक आहेत, पण मी माझ्या स्वतःच्या पर्सनली दृष्टिकोनाने पण मी बघितलंय बऱ्याचशा गोष्टी. आणि माझं असं म्हणणं आहे की जिकडे त्यांची ड्युटीज आहेत ते त्यांना कराव्याच लागणार आहेत. त्याचा अर्थ तुम्ही वाईट घेऊन किंवा रॉंग घेऊन त्याच्यावरती तुम्ही ओव्हरलॅप एक्स्ट्रा तुम्ही करू नका. बिकॉज त्यांचं ते कर्तव्य आहे जे त्यांना करायचं आहे, आणि ते कुठेतरी आपल्याच चांगल्यासाठी करतात. सो मला तरी असं वाटतं की पोलिसांना कोणत्याही आपल्या महाराष्ट्र पोलिसांना ब्लेम करण्याऐवजी तुम्ही त्यांच्या ड्युटीजला समजून घ्या आणि त्यांच्या गोष्टींना समजून घ्या. त्यांना कोणत्या रूल्स अँड रेग्युलेशन्समधून जावं लागतं त्या गोष्टींना समजून घ्या. बिकॉज सगळे प्रत्येक जे पोलीस ऑफिसर्स आहेत ते आपले फॅमिलींना नंतर ठेवून पहिले ते आपल्यासाठी धावतात. हे फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही त्यांना तेवढीच रिस्पेक्ट द्या जेवढी ते डिझर्व करतात, तर समोरून पण तुम्हाला तेवढीच रिस्पेक्ट मिळेल. असं कुठेच नसतं की कोणताही पोलीसवाला आपण काही कंप्लेंट घेऊन गेलो तर तो डायरेक्ट वर चढून बोलेल, नाही कधीच बोलणार. असं हे पर्सनली माझा पण असा अनुभव, मला असं वाटतं की पोलिसांना ज्या प्रकारे ज्या दृष्टिकोनाने बघितलं जातो तो दृष्टिकोन मला तरी असं वाटतं की लोकांनी बदलावा. कारण ते त्यांचं जसं कर्तव्य निभावत आहेत, तुम्ही नागरिक म्हणून तुमचंही एक कर्तव्य आहे की तुम्ही जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये राहून तुम्ही जर गोष्टी कराल तर कोणताही पोलीसवाला तुम्हाला डायरेक्ट येऊन असं काहीच नाही करू शकणार. सो तुमचं काय ओपिनियन असं पर्सनली या बाबतीत? म्हणजे मी जे काही बोललं ते त्याच्यामध्ये काही वाईट वगैरे किंवा जे बोलले तुम्ही ते एकदम अति कारण मला फार दिवसापासून अशी माझी तेच काही होणार. हा म्हणजे एक्झॅक्टली. आता कुठे कोणाला काय वाटतं कोणी काय करतंय बुवा, हा जसं आता मी तुम्हाला जर रिस्पेक्ट दिला, थोडं बोललो चांगलं बोललं तर तुम्ही पण मला रिस्पेक्ट देऊ शकता. बरोबर. गिव्ह अँड टेक. मी जर तुम्हाला थोडं न म्हणजे एकदम हे बोललो, तुम्ही मला काही रिस्पेक्ट देणार आहे? नाही.
अजिबात. त्याच्यामुळे थोडं आपल्याला समोरचा व्यक्ती हम्म, काय पोहोचवर आहे कशा याच्यात आहे हम्म, हम्म, माणसं तर सारखे फक्त आवडे हम्म. मी वर्दी घातली तुम्ही वर्दी नाही घातली. त्याच्यामुळे फक्त हा. थोडं हे आहे बा. हा जर ती वर्दी घातली तर त्याचा जे मान नाही फक्त जी वर्दी घातली ना तिचा तरी मान ठेवा. बरोबर, अगदी बरोबर. हम्म, म्हणजे ती वर्दी आपली देशासाठी वर्दी आहे ती हम्म, तिचा मान ठेवला तेवढं तरी भाग्य. त्याचा जो त्यांनी घातली त्याला काही नंतर बोललं तरी चालेल हम्म. पण जो आता वर्दीवर आहे त्याचा तरी तेवढा मान ठेवा. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट वाईट वे मध्ये घेण्यापेक्षा प्रत्येक पोलीस ऑफिसरांना तेवढेच सन्मान द्या, तेवढाच रिस्पेक्ट द्या आणि अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून त्यांना तुमच्यावर रूडली बोलावं लागेल. कारण तुम्ही चूक कराल, तुम्ही सरकार आणि कानूनच्या अगेन्स्ट जाऊन काही गोष्टी कराल तर ऑब्व्हियसली त्यांना त्यांच्या ड्युटी कराव्या लागणार आहेत. सो इट्स बेटर की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. थँक्यू सो मच सर. आणि सॉरी परत एकदा जर काय वाईट वाटलं असेल तर. ॲक्च्युली आम्ही प्रँकस्टर आहोत. माझं चॅनल आहे BR मराठीचं. आय थॉट की तुम्ही असे नॉर्मली बसलेले आहेत तर आम्ही कोणावरती पण जाऊन प्रँक करतो, पण चुकून मी तुमच्यावरच पोलिसांचा प्रँक केला. बट खरंच मनापासून तुम्हा सगळ्या महाराष्ट्र पोलिसांना मनापासून सॅल्यूट आहे की तुम्ही वेळोवेळी आमच्या मागे पाठीशी नेहमी उभे राहता. आणि मेन थिंग इज की तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ, पर्सनल गोष्टी, पर्सनल फॅमिली वगैरे त्या सगळ्यांचा विचार न करता वेळोवेळी काटोकाठी तुम्ही लोक आमच्यासाठी उभे राहता. भले कितीही सिच्युएशन वाईट असो किंवा चांगली असो, पण प्रत्येक ठिकाणी तुमचा स्वतःचा विचार न करून तुम्ही लोकांसाठी उभे राहता. त्याच्यासाठी मनापासून सॅल्यूट. थँक्यू सर. बाय द वे से हाय आणि सगळ्यांना सांगा BR मराठीला सबस्क्राईब करा.